सदानंद शांत झोपलाय प्रतिमाच्या कुशीत. झोपेत देखील हसतोय लबाड. त्याला वाढदिवसाच्या प्रेझेंट्समध्ये आलेली सारी खेळणी बेडवर सभोवती आडवी तिडवी विखुरली आहेत. त्या बिचाऱ्याला काय ठाऊक की ह्या जगात तो आलाय तो अशाच अस्ताव्यस्त विखुरलेल्या खेळण्यांच्या खेळातून. आज सदानंदचा 5वा वाढदिवस आणि राणीच्या 5 वर्ष झालीत राणीला जाऊन. म्हणजे 365 गुणिले 5 दिवसांपासून राणी या जगात नाहीये. खरंच काळ इतका वेगानं धावतो का? आज राणी असती तर? हाच सदानंद तिच्या कुशीत असता. त्याच्या अंगावर प्रतिमाऐवजी राणीचा हात असता. आई होण्यासाठी किती धडपडली राणी. शेवटी पोहोचली एकदाची किनाऱ्याला. पण त्या किनाऱ्यावर तिनं पाऊल ठेवताच एक मोठी लाट आली आणि त्या प्रचंड वेगात किनाराच वाहून गेला. राणीला हवं ते गवसलं, पण ती स्वतःच हरवली. मृत्यूच्या उंच खोल लाटांवर झोके घेत दूर दूर निघून गेली राणी. आई होण्यासाठी पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी तडफडणारी राणी. तिच्याच मुलानं टे हा म्हणून मारलेली हाक ऐकण्याकरता देखील शुद्धीवर नव्हती. हीच वेळ होती साधारणपणे. 5 वर्षांपूर्वी मी असाच या खोलीत बसलो होतो एकटाच. तासातासाने येणाऱ्या डॉक्टर आनंदच्या फोनला रिसीव्ह करीत होतो. प्रत्येक कॉलला अधिकाधिक गंभीर होणाऱ्या त्याच्या आवाजानं व्यथित होत होतो. अवी, एकदा तरी बघून घे राणीला शेवटचं. बस, यापुढं 1-2 तासात केव्हाही. हे एक डॉक्टर बोलत होता. माझा जिवलग मित्र आनंद. डॉक्टरीच्या व्यवसायाला एक आदर्श क्षेत्र मानणारा, रोग्यांना जीवदान देण्याची, त्यांच्याजवळ येऊ पाहणाऱ्या मृत्यूशी झुंज देण्याची जिद्द बाळगणारा आनंद हे बोलत होता. माझा जन्म रोग्यांना केवळ जीवनाचा आनंद देण्यासाठी असेल अवी. कितीही झालं तरी तू घडवलं आहेस मला. अविनाशनं ज्याला घडविलं त्याच्या हातानं विनाश कधीही व्हायचा नाही. MBBSच्या यशाचे पेढे देताना माझा हात हातात घेऊन त्यानं मला वचन दिलं होतं. आणि तोच आनंद मला सांगतोय राणी 1-2 तासात केव्हाही. मी भयंकर चिडलो. फोनवरच त्याच्यावर ओरडलो. आनंद, तुला लाज वाटायला पाहिजे असं बोलताना. ॲडव्हान्समध्ये मृत्यूची बातमी देण्याकरता जन्म नसतो डॉक्टरचा. अवी, जीवनात अशीही एक वेळ येते जिथं कर्तृत्वाच्या कक्षा, प्रयत्नांच्या सीमा रुंदावल्याच जात नाहीत. त्या सीमारेषेवर बस, हातपाय गाळण्याशिवाय गत्यंतर नसतं माणसाला. हे तुला सांगताना मला काय कमी वेदना होत असतील? या क्षेत्रात नव्यानंच पाऊल ठेवलं आहे मी. अन राणीची ही पहिलीच केस आहे ज्यात मी अयशस्वी झालोय. पहिल्या अपयशाच्या व्यथेची कल्पना सहज करता येईल तुला. तुझ्या राणीला वाचवणं या मुठी वळवणाऱ्या हाताला शक्य नाही अवी. जर माणसाच्या कल्पनेच्या कक्षेपलीकडे ती ईश्वराची दैवी शक्ती नसती तर माणूस हवं ते करू शकला असता. पण ज्या शक्तीपुढं मोठमोठ्यानं झुकावं लागतं तिथं तुझी काय कथा? अवी, तुझ्याशी खोटं बोलणं, तुला फसवणं मला कधीच जमणार नाही म्हणून सांगतोय. या 1-2 तासात केव्हाही राणीला भेटून घे एकदा. नाही आनंद, तिचा तो निस्तेज देह बघवणार नाही मला. माझं राणीवर खूप प्रेम आहे आनंद. मानलेली का होईना, पण कितीही झालं तरी बहीण आहे माझी ती. अन बहिणीच्याही नात्यापलीकडे आमच्या जिव्हाळ्याचं फार नाजूक बंधन आहे. सात्विक मैत्रीचं. आनंद, अतिप्रेम कधीकधी अगदी दुबळं करून टाकतं माणसाला. मी राणीला त्या कोमेजलेल्या अवस्थेत बघूच शकणार नाही. अरे, दवाखान्यात जाण्यापूर्वी राणी म्हणाली होती, अवी, येते हं मी, पण परतेन तेव्हा एकटी नाही यायची. छोटंसं बाळ असेल माझ्या कुशीत. तुला मामा म्हणणारं, मला आई म्हणणारं. तीच हसरी राणी. नो,
जस्ट आय कांट इमॅजिन. 1-2 तासात केव्हाही राणीच्या मृत्यूची बातमी देण्याकरता उत्सुकलेल्या त्या रिसिव्हरला मी दूर लोटतो. स्वप्नांची फुलं फुलवणं हा मनाचा खेळ आणि कुस्करणं हा खेळ नियतीचा. राणीनं नेहमी स्वप्नांची रंगीबेरंगी फुलं फुलवली, ती देखील काटेरी कुंपणावर. प्रेम केलं ते एका जिद्दीच्या पोटी, लग्न केलं ते साऱ्यांवर आश्चर्याचा बॉम्बगोळा फेकून. राणीचं सारंच काही विचित्र होतं. मी तिचा मानलेला भाऊ तर होतोच, अन जिव्हाळ्याचा मित्रही. मनाचे सारे चोर कप्पे ती माझ्यापुढं मनमोकळेपणे उघडे करायची. अवी, आयुष्याचा जोडीदार कसा असावा असं तुला वाटतं? तिनं मला एकदा विचारलं. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुला मात्र जोडीदार हवा तो हळव्या मनाचा, तुझ्या मनाला, तुझ्या नाजूक भावनांना फुलासारखं जपणारा, कलेची आसक्ती बाळगणारा एखादा कलावंत तुला चांगला शोभेल. छे अवी, चुकलास तू. हळव्या मनाची माणसं दुबळी असतात. मला माझा जोडीदार खिलाडू वृत्तीचा हवाय, निधड्या छातीचा, आगीत उडी घ्यायला देखील बेधडकपणे हसत तयार होणारा, थ्रिल म्हणजे जीवन म्हणणारा. अवी, एक विचारू का? आजचा हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता का भासली तुला? तसं नाही रे, पण मनातल्या काही अडचणी अशा असतात ज्या व्यक्त करताना आपल्या अगदी जवळच्या माणसाची देखील भीती वाटते. अन तू तर माझा भाऊ अन गुरुही आहेस. बरं शिष्याबाई, आता गाडी रुळावर आणाल की? अवी, माझं कमलाकरवर प्रेम आहे. म्हणजे आमचं परस्परांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. वेड तर लागलं नाही ना तुला राणी? राणीचे दोन्ही खांदे धरून तिला हलवीत मी म्हटलं, कमलाकरची अन तुझी जोडी पूर्वेतिहास ठाऊक आहे ना तुला? रस्टिकेट झालाय तो युनिव्हर्सिटीतून एकदा. शान आहे त्याची ती केवळ त्याच्या स्पोर्ट्सच्या प्रावीण्याबद्दल. त्याच्या भरवशावर कॉलेजला ढाल मिळायची म्हणून त्याला कॉलेजमध्ये ठेवून कशी तरी BAची पदवी अडकवली त्याच्या गळ्यात प्रिन्सिपॉलने. पण संसार म्हणजे काही खेळाचं मैदान नाही. कशाही गतीच्या चेंडूवर चौकार मारून शतक गाठणं वेगळं अन संसाराच्या धावा काढणं वेगळं. पायाच्या ठोकरांनी फुटबॉलला खेळवणं अन आपल्या मुलाबाळांना खांद्यावर खेळवणं यात फार फरक आहे. कमलाकरच्या इतरही सवयी चांगल्या नाहीत. आतापासून नियमानं पिणाऱ्यांच्या संगतीत राहत होतो. अवी, ते सारं ठाऊक आहे मला. अन खरं सांगू का, तो हा असा आहे म्हणूनच प्रेम जडलंय माझं त्याच्यावर. टेबल टेनिस सिंगल्समध्ये त्यानं मला फायनलमध्ये हरवलं तेव्हाचा गेम बघायचा होता त्याचा. काय कॉन्फिडन्स होता त्याच्या एका एका शॉटमध्ये. अशी माणसं आयुष्यात कधी हरायची नाहीत. अन वाईट कोण नसतो. बऱ्या वाईट सवयी साऱ्यांनाच असतात. फरक असतो तो आपल्या दृष्टीचा. अन तो पुढे चांगला होणार नाही कशावरून? वाल्ल्याचाच वाल्मिकी झाला शेवटी. तू गुरु आहेस ना माझा. व्यक्ती घडवण्याची ही जिद्द तूच तर चेतवलीस माझ्या मनात. मुंगी देखील पायाखाली येऊ न देणारा, एकेकाळचा हळवा भित्रा आनंद आज धैर्यानं मृत्यूशी लढण्याची जिद्द बाळगणारा एवढा मोठा डॉक्टर झालाय तो तुझ्या स्फूर्तीनं. तू मनाचा दुबळाच राहिलास, पण तुझ्या शब्दांनी त्याला चेतना दिली. तुझ्याच पासून शिकली मी ही जिद्द. आता या मार्गावरून तू मला मागे ओढलंस तर हार तुझी होईल, माझी नव्हे. ठीक आहे, होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं. मी तुझ्या आकांक्षेच्या आड येणार नाही. पण लक्षात ठेव, व्यक्ती घडविणं हे आगीवरून चालण्यासारखं आहे. वाटतं तितकं सोपं नाही. फार सहन करावं लागतं त्याच्याकरता.
दुसऱ्याला जगवण्याकरता डॉक्टरला स्वतःचं मन अनेकदा मारावं लागतं. राणी, हा विस्तवाचा खेळ आहे. एखाद्या वेळेस स्वतःचं असं नको म्हणूस. मला तुझी स्फूर्ती हवी, तुझा आशीर्वाद हवाय. जसं त्या एका आधारानं मी आगीवरूनही चालून जाईन. अवी, तुझी चेतना फुकट नाही ना रे जायची. भविष्य सांगायला मला दैवी शक्ती थोडीच प्राप्त झाली. तुझ्या उचललेल्या पावलांना मी थांबवित नाही, पण ह्या मार्गावरून चालताना पुढं मागं पाहून नीट चाल म्हणजे झालं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. खरंच राणीवर फार विश्वास होता माझा. तिच्या जिद्दीवर, तिच्या विचारांवर, तिच्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर पूर्ण भरवसा होता. आणि हा विश्वास संपादन करायला ती एकसारखी झिजरी होती, धडपडत होती. राणीचं मन एका कलावंताचं मन होतं. तिची दृष्टी रसिक होती. एखाद्या वाचलेल्या सुंदर पुस्तकावरती बोलायची तेव्हा एकसारखं ऐकतच राहावंसं वाटे. माझ्या कथा कवितांवर पहिली समीक्षा राणीनंच करावी. माझ्या लिखाणाची पहिली वाचिका तीच असावी हा तिचा हट्ट. मग वाचल्यानंतर ती नाही त्या शंका काढायची, जोरजोरानं वाद घालायची. राणीशी वाद करता करता रात्रीचे 1-2 वाजून जायचे. मग आईनं किंवा माडीवरून राणीच्या वडिलांनी रागवावं तेव्हा कुठं तोंड चूप बसायचं. राणीचे आई वडील कित्येक वर्षांपासून आमच्या शेजारी राहत होते, त्यामुळं आमची दोन्ही घरं एकसारखीच होती. राणीच्या आणि माझ्या संबंधांचा तर तिच्या नातेवाईकांना देखील हेवा वाटायचा. कोणतीही गोष्ट मुकाट्यानं सहन करून चूप बसणं हे तर तिच्या स्वभावातच नव्हतं. आमचे दोघातले संबंध इतके मनमोकळे होते की इतर लोकात त्यावरून बरीच चर्चाही व्हायची. एकदा राणीकडे आलेल्या तिच्या मावस भावानं तिला थट्टेनं चिडवीत विचारलं, काय राणी, राजा कुठाय तुझा? ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याच्या थोबाडीत टिकवल्याचं राणीनं स्वतःच सांगितलं होतं मला. किती खालच्या पातळीवर दृष्टी जाते लोकांची. ती माझ्याजवळ आपला संताप व्यक्त करीत होती. मुलगा मुलगी जवळ आलेत की बस ह्यांच्या नजरेला चढली धार. एका मुलानं मुलाशी जोडावी, मुलीची मुलीशी असावी अशी सात्विक मैत्री मुलामुलीत शक्यच नाही का? काय वाईट आहे त्यात? मन किडकी असतात ती बघणाऱ्यांची. किडलेल्या दृष्टीला अशा जिव्हाळ्याचा, सात्विक प्रेमाचा मनोहर रंग कसा दिसणार? राणीची माझ्यावरची भक्ती नेहमी जागृत राहिली. मी तिला म्हणायचो देखील, राणी, श्रद्धेचा इतका अतिरेक उपयोगी नाही. मी काही देवमाणूस नाही कुणी. पण मला अधिक बोलू न देता ती म्हणायची, अरे, श्रद्धेशिवाय व्यक्तीचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं फुलतच नाही. मनाच्या आशा आकांक्षा फुलवण्यासाठी अशा प्रभावी तेजस्वी किरणांची आवश्यकता असते. त्याकरिता प्रत्येकाच्या डोळ्यापुढं एक दैवत असावं लागतं, साधारण आपल्याच तोलामोलाचं, पण आपल्याकरता श्रद्धेचा, स्फूर्तीचा स्रोत ठरणारं. अवी, तुझ्या व्यक्तिमत्वावरील, विचारांवरील श्रद्धा मला ढाल तलवारीसारखी आहे. या बळावर मी कोणतीही लढाई जिंकू शकेन. राणी शेवटपर्यंत लढली. एवढंच नव्हे तर कधी कधी तिनं स्वतःहून रणशिंग फुंकलं. कमलाकरशी लग्न करण्याला तिच्या घरचा विरोध होता. राणीनं रजिस्टर मॅरेजसाठी अर्ज केला. तिच्या वतीनं साक्षीदार म्हणून मी सही केली. राणीचं लग्न म्हणजे साऱ्यांच्या मनावर पडलेला आश्चर्याचा ॲटम बॉम्बच होता. राणी असं काही करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अन वाटणार तरी कसं? राणीला ओळखायचं म्हणजे एक खास दृष्टी हवी होती. पण राणीनं कुणाचीच पर्वा केली नाही. उलट कोर्टातून लग्न करून आल्यावर ती साऱ्यांना नमस्कार करायला जोडीनं गेली, अगदी हसत हसत. मुलीच्या जातीला एवढं धैर्य असावं हे माझ्याकरता केवळ कौतुकाचा विषय होतं. माझ्या मनाच्या डायरीतील राणीविषयी सारीच पानं अशी चित्रविचित्र होती खरी. राणी लग्नानंतर मला नमस्कार करताना म्हणाली होती, साऱ्यांनी पाय आखूड केलेत नमस्काराच्या वेळेला.
हे तुझेच पाय आपण होऊन जुळून पुढे आलेत. काही नको मला दुसरं. फक्त तुझा हात डोक्यावर राहू दे. मग मोठ्यात मोठा पर्वत देखील मी चढून दाखवीन. शेवटी तूही म्हणशील, राणी मान गये तुझे भी. शेवटी एका चॅम्पियनचीच पत्नी झाले ना. तिनं कमलाकरचा हात हातात घेऊन त्याच्या डोळ्यात बघितलं एका खोल विश्वासानं. राणीचं समाधान, तिचा उत्साह, तिचा आत्मविश्वास, तिची जिद्द, हाच माझा आनंद होता, माझा विजय होता. त्या दिवशी मोती महलमध्ये आम्ही तिघांनी घेतलेलं डिनर हीच राणीच्या लग्नाची मेजवानी. तिच्या एका भावानं मित्रानं दिलेली. डिनरच्या शेवटी मी राणीला हळूच म्हटलं, राणी तू सुखी आहेस यातच मला आनंद होतोय. बघ पुन्हा उद्या सांग नक्की तुझा आनंद एव्हरेस्ट शिखरावर पोहोचला की नाही ते. रिअली गुड. नो, आय विश यू दी बेस्ट नाईट. राणी लाजेनं लाल झाली. मला नक्कीच आशा होती दुसऱ्या दिवशी राणी भेटेल तेव्हा तिच्या आनंदाला सीमा नसेल. माझ्या विश्वासाला जागवीत ती म्हणेल, बघ रे मी किती सुखी आहे. हे सारं जग, मला विरोध करणारे सारे लोक मूर्ख आहेत. एवढा मोठा आनंद गमावण्यात कसला आलाय शहाणपणा. पण राणी दुसऱ्या दिवशी भेटलीच नाही. 4-5 दिवसांनी ती आली तेव्हा तिचा चेहरा एकदम शुष्क होता, कोमेजलेल्या फुलासारखा. जी फुलं बहरायची त्यांच्या पाकळ्या गळल्यासारख्या वाटत होत्या. माझ्या मनात पाल चुकचुकली. कसं काय राणी, शिखराच्या कोणत्या उंचीपर्यंत पोहोचलीस? का चढण्याच्या धुंदीत हेही विसरलीस की पायथ्याशी कुणी बिचारा अवी आहे म्हणून? मी तिला खुलवण्याकरता मुद्दाम हसत म्हटलं, पायथ्याशी कुणाचा आधार आहे म्हणून तर चढण चढताना पहिल्यांदा ठेच लागली तेव्हा या आधाराला आली. राणी तू सुखी तर आहेस ना? सुखाची व्याख्याच माहिती नाही मला, मग कसं सांगू? अन सांगावं तरी काय हेही कळत नाही. एका बहिणीनं भावाजवळ असं काही. मला तिच्या अडचणीची अंधुक कल्पना आली. बहिणीनं भावाला सांगण्यासारखं नसलं तरी शिष्येनं गुरुला सांगण्यासारखं तर आहे ना. मला तिनं दिलेल्या गुरुपदाच्या मानाचा तिचाच बाण तिच्याकडे परतवीत मी तिला वाट दाखवली. अवी तू पुरुष आहेस. मला एक सांग, स्त्रीला एकांतात पाहिल्याबरोबर काय पुरुषातली माणुसकी एकाएकी पशुतेत बदलते? शृंगार, प्रणय, प्रेम किती नाजूक मखमली भावना आहेत या. माझी कल्पना होती या भावनांचं विश्व काव्यमय असेल. या नाजूक भावनांच्या गर्भातून अंकुरणारे सारेच अनुभव प्रत्यक्षात किती मधुर राहत असतील. 2 मनं अगदी धुंद होऊन जात असतील त्या माधुर्याच्या स्वर्गीय आनंदात. पण प्रत्यक्षात स्त्री पंजात आली की पुरुष एकदम जनावर कसा होतो अवी? स्त्री म्हणजे काही रबराची बाहुली नाही वाटेल तशी वाकवून खेळवायला. सांग ना, दिवसा माणुसकीचा सभ्यतेचा बुरखा घातलेला पुरुष रात्री एकाएकी पशु का होतो? आपली राक्षसी वासनेची वाघनख स्त्रीच्या शरीरावर का टोचतो? राणीनं आज अशी उत्तरं मागितली होती जी माझ्या अनुभवाच्या मेनूतच मुळी नव्हती. दिवसाच्या प्रकाशातले अनेक रंग मी बघितले होते, लेखणीनं रेखाटले होते, पण रात्रीच्या काळोखातलं हे विचित्र चित्र तिला काय सांगावं हेच कळेना. मी एवढंच म्हणालो, राणी धैर्यानं वाग. व्यक्ती घडवायची आहे ना तुला, मग असं रडून चालणार नाही. अगं प्रकाशात मूर्ती घडवणं सोपं असतं, पण रात्रीच्या काळोखात दगडाला आकार देण्यातच खरी कसोटी आहे तुझी. नंतरच्या अनेक दिवसात अधूनमधून राणी यायची ती एका नव्या व्यथेचं ओझं घेऊन. कधी ती फाटलेल्या ब्लाऊजची कर्मकथा सांगायची, तर कधी गळ्यावर मानेवर झालेले दातांचे घाव दाखवायची. 4 वर्ष राणी त्या अंधाऱ्या काळोखाशी झगडत राहिली, ठेचाळत गेली. मग एक दिवस हरून मला म्हणाली, अवी
मला आई व्हायचंय रे. कमाला माझं फक्त शरीर हवं. मुलाबाळांचा कचरा त्याला घरात नकोय. रोज जबरदस्तीनं त्यानं दिलेल्या गोळ्या खाऊन कंटाळले मी. त्याच्या रोज रोजच्या एकसारख्या चिघळण्याला ही हाडं त्रासलीच आता. किती सांगितलं त्याला, पण त्याची एकच धुंद. केवळ शरीर हवं, पण बाप व्हायचं नाही म्हणतो. मी आई केव्हा होईन रे? राणीच्या त्या प्रश्नाला देवानंच उत्तर दिलं. एक दिवस ती धावतच आली. तिचा चेहरा आनंदानं उजळला होता. अवी, मी जिंकली एकदाची. आई होणार आहे मी. अन बाप, मा तू मामा. अगदी खरंच 2 महिन्यांपासून. अगदी तुझ्या गळ्याची शपथ. बघ, मला आज दहीवडे देखील खावेसे वाटत आहेत. चलायचं का हॉटेलमध्ये? वा राणीसाहेब, 2 महिन्यांपासून डोहाळे सुरू झालेत वाटतं. अजून तर दिल्ली दूर आहे. दूर नाही, अगदी जवळ आहे. खरंच आई होण्याचं सुख फार मोठं असतं. आकाशापेक्षा मोठं, सागरापेक्षाही मोठं. तिचा आनंद गगनात सागरात कुठंच मावत नव्हता. राणीचं बाळणपण थोडं जड जाईल असं वाटत होतं. आनंदाच्या मदतीनं खास सोय होणार होती. त्यानं आणलेल्या तपासणीच्या रिपोर्टवरून सारीच केस गंभीर स्वरूपाची होती. गर्भनिरोधाकरिता तिच्या पोटात गेलेल्या औषधाने खोलवर विषारी कीड धरली होती. आई किंवा मूल यांपैकी कुणाच्या एकाच्या तरी जीवाला धोका असल्याची शक्यता आनंदनं व्यक्त केली तेव्हा माझ्या हृदयावर तर पहाडच कोसळला. दोघांपैकी कुणाचाही मृत्यू सारखाच भयंकर होता. आई होण्याच्या राणीच्या तीव्र इच्छाशक्तीला बाळाच्या मृत्यूचा धक्का सहन होणं शक्य नव्हतं. आणि राणीचा मृत्यू माझ्याकरता त्याशिवाय भयंकर असं काहीच नव्हतं. राणी एकदा मला म्हणाली होती, अवी, माझी देवाजवळ एक प्रार्थना आहे. त्यानं तुझ्या आधी मला मरण द्यावं. हे काय वेड्यासारखं बोलतेस? तू गेलीस? छे, ती कल्पना देखील सहन होत नाही माझ्याच्यानं. पण तू पुरुष आहेस, मी स्त्री आहे. तू लाख धैर्याची म्हण मला, पण तुझ्या वाचून, तुझ्या स्फूर्तीच्या स्त्रोता वाचून मला काहीच करता येणार नाही. हातपाय गळून पांगळीच होईन मी. आपलं ज्याच्यावर फार प्रेम असतं, श्रद्धा असते, ह्याचा अभाव सहनच होत नाही माणसाला. म्हणून तर स्त्रिया भरल्या कपाळानं जाणं भाग्याचं समजतात. बस, माझी एकच इच्छा देवानं पूर्ण करावी. मग आम्ही दोघं भांडत राहिलो. कुणी पहिले जायचं ह्यावर वाद घालत राहिलो. शेवटी राणीच जिंकली. तिनं आपली जिद्द पूर्ण केलीच एकदाची. राणीचं बाळ वाचलं, पण त्याच्या टेहे टेहेचा स्वर ऐकून तृप्त होण्याकरता राणीचे कान जागे नव्हते. आपल्याला आई म्हणणाऱ्या त्या बाळाकडे वात्सल्यानं बघण्याकरता तिच्या डोळ्यांना दृष्टी नव्हती. तिला मातृत्व देणाऱ्या त्या बाळाच्या गोंडस शरीराला मायेचा स्पर्श करण्याकरता राणीच्या हातांना जाण नव्हती. ऑपरेशन टेबलवर जाण्यापूर्वी तिनं प्रतिमाजवळ एवढंच म्हटलं होतं, वहिनी, माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बाळाला आईची माया दे. अवीच्या अन तुझ्या आधाराला सोडून जाते त्याला. अन अवीला सांग, तू भेटायला आला नाहीस हे बरं केलंस म्हणा. त्यानं घडवलेली मूर्ती अशी भंगलेली बघवली नसती त्याला. वहिनी, त्याला सांग हं, मी शेवटपर्यंत हसतच होते म्हणावं. साऱ्या अश्रूंना आतल्या आत गोठवून धरलंय. मी शेवटपर्यंत लढली, अजूनही लढतेच आहे. जगावं असं कुणाला वाटत नाही. प्रतिमानं मला ही तिची शेवटची वाक्य सांगितली तेव्हा मी कितीतरी अश्रू ढाळले असतील माझ्या मांडीवरील राणीच्या सदानंदच्या गालावर. आता झोपेत देखील हसतोय सदानंद. त्यानं आयुष्यात नेहमी हसावं अशी राणीची इच्छा होती. ऑपरेशनपूर्वी तिनं आनंदला सांगितलं होतं, डॉक्टर, माझं मन बोलतंय मुलगाच होणार आहे मला. माझ्या बाळाचं नाव सदानंद ठेवायला सांगा अवीला. त्यानं नेहमी आनंदी राहिलं पाहिजे.
तुमच्यासारखं हा जीवन मूल्याचा लपंडाव खेळत असताना देखील हसलं पाहिजे. नाहीतर माझं बघा, कुणा मुहूर्तावर राणी नाव ठेवलं पप्पांनी कुणाच ठाऊक. राणीला जणू पुढच्या वाटेची चाहूल लागली होती. राणी आनंदाच्या पहिल्या अपयशात देखील त्याला नवा आनंद देऊन मला सदानंद देऊन गेली. पण माझं एक मोठं राज्य हिसकावून गेली राणी. आता उरलेत केवळ तिचे शब्द, तिच्या आठवणी आणि एक होती राणी एवढीच तिची कहाणी. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची एक होती राणी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.